उरलेला भात आहे, याची आपण छानपैकी रेसिपी बनवूया, चमचमीत भात बनवूया। गॅसवर मी पॅन ठेवला आहे बघा, त्यात तेल घातले। आता त्याच्यात राई घालते। आता राई तडतडली, त्याच्यात जिरं घालते। जिरं पण चांगलं फुललं आहे। आता मी त्याच्यात कांदा घालते। एक कांदा घेतला चॉप करून बघा, मी तो एक कांदा टाकते आणि 2-3 मिरच्या घेतल्या त्या पण टाकते आणि हा परतून घेते कांदा। कढीपत्ता टाकते त्यामध्ये आणि हा वाटाणा आणि एक शिमला मिरची घेतली बघा, तो पण टाकते। चवीपुरतं मीठ घालते। भातामध्ये मीठ आहेच आहे, तरी पण मी थोडंसं मीठ घातलं आणि आता त्याच्यात हळद टाकते बघा, अर्धा चमचा, आणि चांगलं परतून घेते। छानपैकी परतून झाले। आता मी त्याच्यावर झाकण ठेवते 2-3 मिनटं। 5 मिनटं झालेत, आता मी झाकण काढते बघा। आता यावर मी भात टाकून देते, शिल्लक राहिलेला भात चांगला मिक्स करते आणि परतून घेते। तर यात मी कोथिंबीर टाकते आणि असं मिक्स करून घेते। तळलेले शेंगदाणे मी थोडे टाकते याच्यात। झाकण ठेवून मी 2 मिनटं वाफ काढून घेते। 2 मिनटं झालेत, मी झाकण काढते, गॅस बंद करते आणि सर्व करते। त्यावर मी तळलेले शेंगदाणे टाकते आणि कोथिंबीर टाकते थोडी। असा मी चमचमीत उरलेला भाताचा असा मी चमचमीत भात बनवला। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।